नाशिकच्या खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं भव्य मोर्चा काढला। खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी खड्डे आणि भ्रष्टाचारावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। संजय राऊत यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। मनमानी केली तर गेट तोडून पालिकेत घुसू असा इशाराही दिलाय। पाहूयात। नाशिकचे खड्डे कधी बुजवताय याची कालमर्यादा आम्हाला द्या। एखादी महापालिकेत निवडून या, 17 महापालिका झाल्या, एक महापालिकेत लोक त्यांना निवडून देत नाही। हे बघा, विरोधी पक्षाचं कामच आहे मोर्चा काढणं। नाशिकमध्ये रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे गेलेले 7 जीव, यामुळे खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनलाय। आता नाशिकमधल्या खड्ड्यांविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। खड्ड्यांविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना युबीटीनं खड्ड्यांविरोधात नाशिक शहरात भव्य मोर्चा काढला। खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा निघाला। यात खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले। यावेळी खड्डे आणि भ्रष्टाचारावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। खड्डे न बुजवल्यास भाजप आमदार नगरसेवकांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशाराच खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना दिला। सोबतच यमराज, रेडा, लोकप्रतिनिधींच्या घरात घुसवू असा इशारा देखील राऊतांनी दिला। त्यांना सांगू इच्छितो, महानगरपालिकेमध्ये आमचे 15 वाघ आहेत केशवच्या नेतृत्वाखाली, केशव ठोकरच्या नेतृत्वाखाली। आमचं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागेल। नाशिककरांच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत जर ऐकलं नाहीत आणि मनमानी केली तर हे गेट तोडून आम्ही आतमध्ये येऊ। आणि अशा प्रकारची गेट तोडून आज घुसण्याचा अनुभव मला सगळ्यात जास्त। नाशिकचे खड्डे कधी बुजवताय याची कालमर्यादा आम्हाला द्या। आणि ते सुद्धा हवेतले शब्द नको आहेत, आम्हाला कालमर्यादा द्या। आणि त्यानंतर जर खड्डे बुजले नाहीत तर तुम्ही आहात आणि आम्ही आहोत। संजय राऊत यांनी नाशिकच्या खड्ड्यांवरून केलेल्या टीकेला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिहल्ला चढवला। राऊतांच्या जिभेला हाड नाही असं म्हणत गिरीश महाजनांनी टीका केली। ठाकरेंच्या शिवसेनेकडे आमदार खासदार राहिले नाहीत। बीएमसीतील ठाकरेंचे नगरसेवकही जाण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे राऊतांनी एखादी पालिका निवडून आणून दाखवावी असं आव्हान महाजनांनी केलं। आता संजय राऊत त्याच्या जिभेला काही हाड नाही। ते कोणाबद्दल काय बोलतात त्याची सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे, देशाला कल्पना आहे। ते पंतप्रधानांवर काय बोलतात, ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांवर काय बोलतायत, ते इलेक्शन कमिशनवर तर काय काय बोलतायत, त्याच्या जिभेला कुठे हाड नाही। त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, आम्ही आमचे कामं करतो। पण मी यांना तेच सांगणार आहे की एवढी बडबड करून तुमच्या पत्रावर काही पडत नाही। तुमच्या बरोबर आता 2 खासदारांच्या वर तिसरं राहिलेलं नाही, बरोबर आहे। आमदार आहेत ते सगळे सोडून गेलेत। आता महापालिकेचे नगरसेवक आहेत मुंबईचे, ते सुद्धा तयारीतच आहेत। राज्यामध्ये एक महापालिका तुमच्याकडे नाही, नगरपालिका तुमच्याकडे नाही। बाष्पळ बडबड करायची तेवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे। राऊतांना म्हणा, एखादी महापालिकेत निवडून या, 17 महापालिका झाल्या, एक महापालिकेत लोक त्यांना निवडून देत नाही। त्यांचे खासदार आता सगळे सोडून गेलेले आहेत, आमदार त्यांच्या बरोबर नाहीत। त्यांनी किती वल्गना केल्या आणि त्यांनी किती अशी जुमलेबाजी केली शब्दांची, तर लोकांचा विश्वासच नाही त्यांच्यावर। 2.5 वर्षाचा कार्यकाळ उद्धवजींचा लोकांनी बघितलेला आहे। या काळामध्ये तुम्ही काय केलं हे बोलायला लावू नका। राऊतांना मी सांगेल फक्त एखादी 35, 20, 30, 32 सांगणार नाही मी त्यांना, 25, 20 सांगणार नाही, 10 सांगणार नाही। आव्हान आहे, एखाद दुसरी आणा निवडून, किंवा आणले ठाकरेंचं झाला इथे जिल्हा परिषद अध्यक्ष, दाखवा बरं एखादी। मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, महापालिका 17 आहेत, उद्धवजींनी फक्त एक आणावी राऊतांनी मिळून, एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा, फार ठिकाणी बडबड करू नका। कुठे काय आलं, एक सुद्धा महापालिका निवडून आली नाही। संजय राऊत ज्या रस्त्यानं आले त्या रस्त्यावर एकही खड्डा नसल्याचा दावा नाशिकचे उपमहापौर विलास शिंदेंनी केला। तर राऊतांचे आरोप महाराष्ट्राला काही नवे नसल्याचं म्हणत शिंदेंनी राऊतांवर निशाणा साधलाय। माननीय संजय राऊत साहेबांनी मोर्चा काढण्यापूर्वी आता त्या मोर्चामध्ये आलेले सगळे माणसं आमचे तसे बऱ्यापैकी ओळखीचेच आहे। नेहमीच आम्हाला त्याच्यात आता आपण योग्य त्या विषयावरचा खुलासा करूच। मोर्चामध्ये जी काही मंडळी होती, नाशिककर सुज्ञ आहे। नाशिककर मला असं वाटतं याच्यामध्ये ह्या मोर्चामध्ये फार
प्रमाणात आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर विरोधी पक्षांचं काम मोर्चे काढण्याचं आहे आणि कामं करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार आपलं काम करतंय अशी प्रतिक्रिया शिवसेना युबीटीच्या मोर्चावर मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली. हे बघा, विरोधी पक्षाचं कामच आहे मोर्चा काढणं. जिथे कमी असणार तिथे विरोधी पक्ष नेते असतील किंवा विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असतील, यांचं कामच असतं मोर्चे काढणे. त्यांनी मोर्चे काढणं त्यांनी करावं, पण शेवटी काम करण्याची जबाबदारी सरकारची आणि सरकार काम करत आहे. नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे 7 ते 8 जणांचे बळी गेले. 100पेक्षा जास्त नाशिककर या खड्ड्यांमुळे जखमी झाले आणि यावरून विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली. ठाकरेंच्या शिवसेनेनं संजय राऊतांच्या नेतृत्वात मोर्चा काढत खड्ड्यांबद्दल सरकार आणि पालिकेला जाब विचारला, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांच्या या आरोप प्रत्यारोपात नाशिककरांची खड्ड्यांमधून सुटका कधी होणार हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा एवढीच नाशिककरांची अपेक्षा आहे. सागर गायकवाडसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.